सगळ्यात पहिला प्रश्न हाच आहे की समुद्र तयार कसा झाला. व्होल्कॅनोमधून जे स्टीम बाहेर येत राहिलं त्याच्यामधून थोडं थोडं पाणी निर्माण होतं. खंड कसे तयार झाले, म्हणजे असं म्हणतात की सगळी पृथ्वी अशी वन लँडेड होती. हो. सो इंडियाज लेंथ इज शॉर्टनिंग विथ टाइम. तसं ग्लोबल वॉर्मिंगचा खूप इफेक्ट पडतोय, पॉल्युशनचं पण जरा रॅपिडली होतंय. हे असं चालू राहिलं तर मुंबई किती दिवसानंतर गायब होईल. इंटरगव्हर्नमेंटल पॅनल फॉर क्लायमेट चेंज, दे आर एक्सपेक्टिंग बॉम्बे, कॅलकटा अँड मद्रास टू बी अंडर वॉटर. राम सेतू आणि द्वारका ही खरंच स्टोरी आहे का, रियालिटी आहे का, की फिक्शन आहे, मायथॉलॉजी आहे? ह्या दोन्ही सब्जेक्ट्स मला खूप जवळचे आहेत. जर आपण राम सेतूला बघितलं, एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट झाली होती काही वर्षांपूर्वी. कुणीतरी माझ्या गाईडला फोन केलं आणि बोलले, हे रामाची सेतू का ती, आणि ते राम सेतू आहे का? नासाने सुद्धा, इंडियाने तर केलंच आहे डायव्हिंग थ्रू, त्यांनी बघितलंय की तो असा खडक नाहीये, त्याला आणून भरलेला आहे. दिस इज नॉट मायथॉलॉजी as propagated by the West, but it is our history and we need to adopt it and take it scientifically. ज्या दिवशी आम्ही तिथे गेलो आणि पाऊस सुरू झाला, म्हटलं काय यार, पावसात काय सॅम्पलिंग करायचं. त्याच्यामध्ये एक ऑइलची टँकर आली होती. देयर वॉज अ लिकेज इन दॅट ऑइल टँकर आणि ऑइल स्टार्टेड लिकिंग. तिथे म्हणतात की फ्लाय झोन, नो फ्लाय झोन आहे, स्पेसकडे जाण्याचा दरवाजा आहे वगैरे, भरपूर फॅसिनेटिंग स्टोरी आहेत त्याच्यात. बर्मुडा ट्रायंगलकडे ॲज अ ओशनोग्राफर तुम्ही कसं बघता? एक एनर्जी जी आहे ती तिकडे जास्त आहे. यू कॅनॉट हँडल दॅट एनर्जी. नॅव्हिगेशन मध्ये चूक होऊ शकते, ग्रीड होत नाही. राईट. माणसाने आत्तापर्यंत 5 ते 10% एक्सप्लोअर केला आहे समुद्र. बाकी 90% पेक्षा जास्त समुद्र अजूनही अनएक्सप्लोर्ड आहे. नेमका समुद्र तयार कसा झाला, खंड कसे तयार झाले, मुंबई, कोलकाता, चेन्नईसारखे शहरं पाण्याखाली केव्हा जाणार, द्वारका, रामसेतू यांच्या अस्तित्वाबद्दल समुद्र काय सांगतोय, बर्मुडा ट्रायंगल त्याबद्दल पण तुम्ही ऐकलं असेल. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी आज मिळवण्याचा प्रयत्न केला ह्या पॉडकास्टमध्ये डॉक्टर रजनी पंचांग मॅम यांच्याकडून, ज्या स्वतः ओशनोग्राफर म्हणजे समुद्रशास्त्रज्ञ आहेत. अनेक एक्सप्लोरेशन त्यांनी केलेत, त्यांना त्यातून काय काय अनुभव आले हे सगळं तुम्ही ऐका आज TAP पॉडकास्ट चॅनलवर. सो टॅप दी पॉडकास्ट, टॅप दी नॉलेज. नमस्कार, मी अमित घेऊन येतोय पुन्हा एक नवीन विषय, समुद्र. वेलकम टू TAP पॉडकास्ट, डॉक्टर रजनी पंचांग मॅम. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी. कसे आहात? मस्त. ऑलवेज हॅपी टू बी स्पीकिंग अबाउट ओशनोग्राफी. येस. बहुतांश लोकांना ना समुद्र काय आहे म्हणजे हे फक्त पाठ्यपुस्तकातून माहिती आहे. तुम्ही त्या फील्डमध्ये काम केलं आहे आणि तुम्ही त्या फील्डमध्ये आय गेस 25+ इयर्सचा एक्सपिरियन्स आहे. सगळ्यात पहिला प्रश्न हाच आहे की समुद्र तयार कसा झाला? समुद्र तयार कसा झाला, जर आपण पृथ्वीचा इतिहास पाहिला, द अर्थ इज 4.5 बिलियन इयर्स ओल्ड, किंवा मला मराठीत नाही सांगता येणार पण 4500 मिलियन इयर्स ओल्ड. आणि वेन द अर्थ वॉज क्रिएटेड इट वॉज जस्ट अ हॉट बॉल ऑफ गॅस. ओके, ठीक आहे. आणि हा जसा कंडेन्स होत गेला, ठीक आहे, जसा हा गार होत गेला, आपल्याला मनुष्याला जे ओल्डेस्ट रॉक्स किंवा खडक माहिती आहेत दॅट इज अबाउट 3.8 बिलियन इयर्स. ठीक आहे. आता कोणतीही गोष्ट गार, हाऊ डज इट बिकम कोल्ड? जेव्हा इट वेंट्स आउट, म्हणजे त्याच्या आतून जे हीट आहे जेव्हा ते बाहेर पडतं तेव्हा एखादी गोष्ट गार होत जाते, राईट? तर पृथ्वीचा आत्ताचा जो साईज आहे तो छोटा आहे. आधी तो खूप मोठा होता वेन इट वॉज अ हॉट बॉल ऑफ गॅस. जेव्हा ते कोल्ड होत गेलं म्हणजे काय, आधीचा काळ जर आपण आधीचे अबाउट 1000 मिलियन इयर्स बघितले तर इट वॉज फुल ऑफ वोल्केनोज. ठीक आहे. आणि फक्त वोल्केनोज, ज्वालामुखी जेव्हा म्हणजे वेन दे केप्ट इरप्टिंग, त्याच्यामधून वेगवेगळे गॅसेस तयार झाले. तेव्हा आपल्याकडे ॲटमॉस्फिअर नावाचं काही नव्हतं. ठीक आहे. सो वेन गॅसेस केप्ट कमिंग आउट, त्या गॅसेसमधून थोडंसं स्टीमही असतं. ठीक आहे. सो इट वॉज जस्ट लावा खडक, अग्निजन्य खडक हेच होते. आणि त्याच्यामधून
कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, त्याच्याबरोबरच स्टीमसुद्धा बाहेर पडला. तर आपल्याला जसं दूध जेव्हा गार व्हायला लागतं तशी तशी वरची साईचा जो थर असतो तो बनायला लागतो. आणि त्या साईच्या थरामध्ये आपण बघतो असे छोटे 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 डिप्रेशन असतात ज्याच्यामध्ये तूप जमा व्हायला लागते किंवा पाणी जमा व्हायला लागतं. तसंच जेव्हा खडक बनायला लागले, जेव्हा खडकाचा बाहेरचा जो पूर्ण लेअर होता तो जेव्हा हार्डन व्हायला लागला, जेव्हा घट्ट व्हायला लागला, त्याच्यामध्ये असे छोटे 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 डबके तयार झाले ज्याच्यामध्ये वेगवेगळे द्रव आणि पाणी हे त्या स्टीममधून जमा होत गेले. आणि बिकॉज ऑफ दॅट, सो द फर्स्ट ओशन वॉज ओनली, इट टूक ऑलमोस्ट 2000 million years for ocean to be formed. So oceans are not very old. Oceans are about 3000 million years old. पण त्याच्यासाठी आधी म्हणजे एक आहे व्होल्कॅनोमधून जे स्टीम बाहेर येत राहिलं त्याच्यामधून थोडं थोडं पाणी निर्माण होणं, आणि त्याच्यानंतर ॲटमॉस्फिअर क्रिएट झाला. ॲटमॉस्फिअर क्रिएट होण्यासाठी काय आहे, आधी हे सगळे गॅसेस आणि त्याच्यामधून हेच जे पाणी बाहेर आलं ते पाणी इव्हॅपोरेट होणार, मग त्याच्यामधून क्लाउड्स तयार होणार आणि मग पाऊस येणार. राईट. सो ह्या हायड्रोलॉजिकल सायकल डेव्हलप होण्यासाठी ऑलमोस्ट इट टूक 2000 million years. आणि तसे जेव्हा सी लेवल राईज होत गेलं, अपार्ट फ्रॉम दॅट अजून एक आहे, आपण जर आपला ऑक्सिजनचा विचार केला, ऑक्सिजन आत्ता आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये ऑक्सिजन इज 21% ऑफ द ॲटमॉस्फिअर इज ऑक्सिजन. द फर्स्ट आधी जो आपला अर्ली अर्थ होता त्याच्यामध्ये ऑक्सिजन नव्हतं, त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड जास्त होतं, मिथेन जास्त होता. तर अबाउट 2500 million years अगो फर्स्ट ॲल्गे म्हणजे फर्स्ट प्लांट्स केम इन टू एक्झिस्टन्स. आणि आपल्याला माहिती आहे की शेवाळ फोटोसिंथेसिसचा बाय प्रोडक्ट, म्हणजे जे आपण फोटोसिंथेसिस असतं, फोटोसिंथेसिससाठी सनलाईट आणि कार्बन डायऑक्साईड वापरलं जातं, पण त्याचा जो बाय प्रोडक्ट आहे दॅट इज ऑक्सिजन अँड वॉटर. सो जसं सो देवर 3 things that led to formation of water or water to grow. One was initial water vapor coming out of volcanoes which started collecting in small depressions. This slowly started getting evaporated and forming clouds or becoming part of, water vapor is part of our atmosphere. मग जेव्हा ॲटमॉस्फिअर तयार झाला मग त्याच्यातून प्रेसिपिटेशन सुरू झालं, आणि अलॉंग साईड फॉर्मेशन ऑफ ॲटमॉस्फिअर अँड प्रेसिपिटेशन आपल्याला हे जे युनिसेल्युलर ॲल्गे होते, हे जे ॲल्गे जेव्हा ब्रीदिंग आणि फोटोसिंथेसिस सुरू केलं त्याच्यातून जे ऑक्सिजन अँड वॉटर तयार झालं, ऑल दॅट लेड टू राईज इन वॉटर लेवल, राईज इन सीज. थोडक्यात असं म्हणू शकतो आपण समुद्रामुळेच सगळं जीवसृष्टी तयार झाली. जीव आधी समुद्रातच तयार झाला, बिकॉज वॉटर इज द बेस्ट सॉल्व्हेंट. आपल्याला जीवासाठी जीवाचे बिल्डिंग ब्लॉक्स काय आहेत, CHNO, कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन, काय मिस केलं मी, CHN हायड्रोजन, राईट. वॉटर इज द बेस्ट सॉल्व्हेंट. जेव्हा खडक तयार झाले, ठीक आहे, खडक जेव्हा निर्माण झाले, मग जेव्हा पाऊस यायला लागला, नदीत झाले, पावसामुळे मग नदी वाहू लागले, मग ते जेव्हा सगळं, आणि प्लस व्होल्कॅनोमधून CHNO बाहेर जे निघत होते ते सगळे पाण्यात डिझॉल्व्ड स्टेटमध्ये. सो द थिअरी ऑफ लाईफ इज दॅट वेनेवर, आधीच्या काळात आम्हाला ॲटमॉस्फिअर नव्हता, तर त्यावेळेला आवर ॲटमॉस्फिअर वॉज हायली आयोनिक अँड इट अलाउड इलेक्ट्रिकल चार्ज, थंडरबोल्ट्स आपण जे आज लाईटनिंग म्हणतो. तर त्याच्यामुळे जेव्हाही आपण एका प्रायमॉर्डियल सूप किंवा कोणताही इलेक्ट्रोलाईट असेल त्या इलेक्ट्रोलाईटमधून आपण इलेक्ट्रिसिटी पास करू शकतो, आणि ते जेव्हा इलेक्ट्रिसिटी पास करू शकतो त्यांच्या इंटरॅक्शनमुळे पहिला सेल निर्माण झाला. सो दॅट इज किमोसिंथेटिक लाईफ. सो आजही आपण बघतो इन द लॅब वी प्रोड्यूस डिफरंट काइंड्स ऑफ, आपण कोणते बॉट्स आणि बायोबॉट्स आणि वेगवेगळे सेल्स तयार करतो. इट इज द सेम थिंग दॅट
वेनेवर वॉटर इज अ व्हेरी गुड इट इज अ व्हेरी गुड सॉल्व्हेंट. त्याच्यामध्ये CHNO जमा होऊ शकतात. त्याच्यामधून जेव्हा लाईटनिंग आणि थंडरबोल्टमुळे इलेक्ट्रिकल चार्ज निर्माण झाला तेव्हा किमोसिंथेटिक सेल वॉज फॉर्म्ड. आणि तिकडून लाईफ टूक 2000 मिलियन इयर्स टू स्टार्ट सिन्स द ओरिजिन ऑफ द अर्थ. ओके. So that is how हळूहळू so the first life originated in the oceans. कारण मी तुम्हाला म्हटलं की ॲटमॉस्फिअर नव्हतं. सो वी डिड नॉट हॅव ओझोन लेअर. बिकॉज वी डिड नॉट हॅव ओझोन लेअर देर वॉज डायरेक्ट UV रेडिएशन, लॉट ऑफ UV त्यामुळे जमिनीवर when land was formed 2500 million years later, when land was formed it did not support life. Because of ultraviolet radiations, life could not. So you can imagine the importance of ocean. Ocean protected life from UV radiations. That is also a reason why life generated in the oceans. आणि मग खंड कसे तयार झाले? म्हणजे असं म्हणतात, म्हणजे माझ्या दृष्टीने अभ्यास जसा केला आहे मी, की सगळी पृथ्वी अशी वन लँडेड होती. हो. ओके. आणि त्यानंतर ओशनचा खूप मोठा रोल होता की हे जे खंड बनलेत आज. आणि असे किती खंड आहेत, किती होते, अजून आहेत का, किंवा हे जे खंड एक्झिस्टिंग हे जाणार आहेत का पाण्याखाली? ओके. जसं मी तुम्हाला सांगितलं, ॲटमॉस्फिअर वॉज नॉट फॉर्म्ड व्हेरी सून. जेव्हा हा अख्खा when the earth was becoming cooler, when more and more volcanism was happening, तेव्हा because of the cooling हळूहळू कंडेन्स होऊन there was one land called Pangaea. ठीक आहे. पॅन्जिया म्हणून एक मोठा भूखंड होता. आणि हा भूखंड आपल्याला जसं माहिती आहे की सो दे वॉज वॉटर वॉज स्टील कमिंग अप. वॉटर सी लेवल हळूहळू राईज होत गेला. पण जेव्हा एक तो पण जो खंड होता, जेव्हाही कोणतीही वस्तू, आज आपण चिखलाची एक मूर्ती बनवली, ठीक आहे, आपण शाडू मातीने गणपती बनवतो शाळेत वगैरे, आणि आपण जेव्हा बनवतो तेव्हा ती छान असते. काही दिवसानंतर जेव्हा ती सुकायला लागते ना, त्याच्यावर तडे जायला लागतात. का? कारण त्याच्यातला पाण्याचा जो अर्क असतो इट स्टार्ट्स डेसिकेटिंग, मॉइश्चर कमी होत जातं. तसंच जेव्हा रॉक्स ऑल्सो कूल डाऊन, अँड वेन रॉक्स कूल डाऊन त्याच्यामध्ये तडे जातात. आणि कारण त्याच्यामधनं वॉटर वेपर हे इव्हॅपोरेट होत असतं, हे ॲटमॉस्फिअरला लूज होत असतं. ठीक आहे. तर जेव्हा देर इज कूलिंग, तर त्या तड्यांमधून, सो बिकॉज कूलिंगमुळे त्या भूखंडामध्ये तडे जाऊ लागले. आणि बिकॉज ऑफ दॅट 2 मेजर लँड मासेस वर फॉर्म्ड, लॉरेशिया अँड गोंडवाना लँड. ठीक आहे. तर आधी 2, तर ह्या लॉरेशियामधून आपले आजचे चायना, युरोप आणि नॉर्थ अमेरिका बनले. आणि जे आपलं गोंडवाना लँड आहे त्याच्यामधलं आपलं आफ्रिका, साऊथ अमेरिका, अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिया, इंडिया, हे सगळे खालच्या गोंडवाना लँडमधून बनले. तर हे का होतात, किंवा हे सगळे का सेपरेट होऊ लागले, एक भूखंड का तुटला किंवा का मोडला? द रिझन इज की कंटिन्युअसली बिकॉज ऑफ कूलिंग त्यात तडे जाऊ लागले. आणि तेवढंच नाही, आतून देर इज कंटिन्युअस हीट कमिंग आउट. आपला जो कोर आहे, हा कोर किंवा मॅन्टल, आपण 3 लेयर्स आहेत आपल्या पृथ्वीला. एक आहे वरचा परत जो रॉक्सचा आहे, ज्याला आपण क्रस्ट म्हणतो. मग त्याच्यामध्ये लावा आहे, लावा रस, ज्याला मॅन्टल म्हणतो. आणि आतमध्ये एक हार्ड कोर आहे. हा जो हार्ड कोर आहे तो पण मॅग्माच आहे किंवा तो पण लावाच आहे. फक्त पृथ्वीच्या एवढ्या प्रेशरमुळे तो हार्ड आणि सॉलिड आहे. ओके. पण त्याच्या आतमध्ये खूप रेडिओ ॲक्टिव्ह मिनरल्स आहेत, खनिज आहेत. त्या रेडिओ ॲक्टिव्हिटीने आपल्याला माहिती आहे, रेडिओ ॲक्टिव्हिटीमुळे खूप हीट लॉस होत असतं. ते हीट जेव्हा आपल्याला वेन दॅट हीट कम्स आउट, मी ऑलवेज म्हणते दुधाचं पातेलं ऑलवेज बघावं. आपण जेव्हा खाली स्टोव्ह म्हणतो, हा स्टोव्ह किंवा आपला जो गॅस आहे तो आपला कोर आहे. ठीक आहे. त्याच्यामधून जेव्हा दूध उकळायला लागतं तेव्हा वरून वाफा निघतात बाहेर. त्या वाफामुळे वरची जी साय आहे ती बनत नाही. आणि बनल्यानंतर सुद्धा जेव्हा वाफ बाहेर जाते तेव्हा त्या साईला मध्ये क्रॅक्स पडतात. तसंच हा जो भूखंड आहे, जो दगडांनी बनलेला आहे, खडकांनी बनलेला आहे, त्याच्यामुळे, कारण हे हीट एस्केप होत आहे,
त्यामुळे हे तडे गेले आणि त्यामुळे वेगवेगळे 7 भूखंड आज आपल्याला बघायला मिळतात. पण हे जे भूखंड आहेत हे कंटिन्युअसली मूव्ह होत असतात, एकमेकांना कधीकधी आदळतात आणि आदळल्यामुळे आपल्याकडे जे ॲल्प्स आहेत, रॉकीज, अँडीज, हिमालय सगळ्यात बेस्ट, हे 2 भूखंड एकमेकांना आदळल्यामुळे झालेले असे पर्वतशृंखला तयार होतात. नाहीतर कधीकधी भूखंड आणि समुद्राच्या खालचा जो खडक असतो हे दोन्ही जेव्हा एकमेकांशी येऊन एकमेकांना धडकतात तेव्हा समुद्र हा भूखंडाखाली जातो. आणि तसा म्हणजे मी हे तुम्हाला तेव्हा सांगताना सांगितलं होतं की जो खडक किंवा जे भूखंड आपल्याला दिसतात दे आर मेड अप ऑफ सिलिका अँड ॲल्युमिनियम, ज्यांची डेन्सिटी 2.7, 2.9 अशी आहे. त्यामुळे ते पाण्याच्या वर फ्लोट होतात. आणि जे आपल्या समुद्राखालचा जो खडक आहे इट इज मेड अप ऑफ आयर्न अँड मॅंगनीज, हेवी मिनरल्स, हेवी मेटल्स. त्यामुळे ते ऑटोमॅटिकली खाली सिंक होतात. म्हणून पाण्याच्या वर फ्लोट होणारे हे भूखंड आपल्याला दिसतात. आणि असे 5 मेन ओशन्स आहेत जे पाण्याखाली आहेत, जे आपल्याला दिसत नाहीत, ज्यांचा ॲव्हरेज डेप्थ अबाउट 5 किलोमीटर्स आहे. पाण्याची डेप्थ ही 5 किलोमीटर्स आहे ॲव्हरेज. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये असंही होतं की अनेक कारण प्लेट्स मूव्ह होत असतात, कधी कधी एकाच्या खाली एक असे ते गेल्यामुळे मे बी देवर मोर कॉन्टिनेंट्स, मोर आधी भूखंड असतील किंवा काही ओशन्स असतील जे मॅन्टलमध्ये एक खाली गेल्यामुळे, सबडक्ट झाल्यामुळे, डायजेस्ट झाल्यामुळे आज आपल्याला 5च भूखंड दिसतात. पण आपल्याला माहिती आहे अनेक छोटे 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 प्लेट्स आहेत, कॉन्टिनेंटल प्लेट्स, विच हॅव बीन लॉस्ट. म्हणजे आजही इंडियाची जी एरिया आहे ते कंटिन्युअसली कमी होत आहे. कारण आपण युरेशियाला जाऊन धडकतोय आणि युरेशियाच्या खाली आपण सबडक्ट होतोय किंवा त्याच्या खाली आपली जी जमीन आहे ती लॉस होतीये. सो इंडियाज लेंथ इज शॉर्टनिंग विथ टाइम. इंडिया इज मूव्हिंग टुवर्ड्स युरेशिया ॲट अ रेट ऑफ 5 सेंटीमीटर्स पर इयर. म्हणजे जो नॉर्थ आणि ईस्टचा एरिया आहे हो स्पेशली अख्खा तो इंडिया इज गोईंग बिलो इट. ओके. इंडिया इज गोईंग बिलो इट. कारण आपल्याकडे वी आर हेवियर दॅन देम. कारण आपल्याकडे खूप जास्त ओशनिक क्रस्ट आहे आपल्या आजूबाजूला, 3 ओशन्स आहेत आपल्याकडे. तर त्याच्यामुळे आपण हेवियर आहोत त्यांच्यापेक्षा. तुम्हाला काय वाटतं की काही हजारो वर्षानंतर भारताचे पेरिफेरीनं, कारण समुद्रच आहे तसं पण, आणि हे जे मुंबई सारखे शहर आहेत जे किनारपट्टीवर आहे ह्यांची एजिंग काय असू शकते? कारण तसं ग्लोबल वॉर्मिंगचा खूप इफेक्ट पडतोय, पॉल्युशनचं पण जरा रॅपिडली होतंय. हे असं चालू राहिलं तर मुंबई किती दिवसानंतर गायब होईल? मुंबई किती दिवसानंतर गायब होईल हे मला एक्झॅक्टली नाही सांगता येणार. पण IPCC विच इज इंटरगव्हर्नमेंटल पॅनल फॉर क्लायमेट चेंज जी काम करत असते इन अंडरस्टँडिंग की सी लेवल राईजचा काय फरक पडेल, दे एक्सपेक्ट दॅट बाय अराउंड 2090 म्हणजे आज आत्तापासून एक 60 वर्षानंतर दे आर एक्सपेक्टिंग बॉम्बे, कॅलकटा अँड मद्रास टू बी अंडर वॉटर अँड दे आर अवर कॉस्मोपॉलिटन सिटीज. Right? So they expect that so if you think of vertical sea level rise, they are expecting 1 meter sea level rise. तर वर्टिकल, पण आपले तर सगळे लो लाईंग एरियाज आहेत. तर हाच वर्टिकल 1 मीटर सी लेवल जर ऑन प्लेन स्लोप आज जायचं म्हटलं, ऑलरेडी देर वॉज अ रिपोर्ट फ्यू इयर्स अगो इन विच दे सी दॅट सी हॅज एंटर्ड बॉम्बे 4 kilometers inland. Okay, so in the past they do see that in the past couple of decades almost the sea has entered inside Bombay 4 kilometers. So if 1 meter sea level rise झाला तर it's okay, it's normal that we lose our cities. So in the top 10 cities of the world in which they are expecting आपले 3 cities येतात which will suffer from sea level rise. राम सेतू आणि द्वारका याबद्दल ना प्रश्न पण नेहमी पडत असतात लोकांना की ही खरं स्टोरी आहे का, रियालिटी आहे का, की फिक्शन आहे, मायथॉलॉजी आहे. ह्या दोन्ही सब्जेक्ट्स मला खूप जवळचे आहेत. कारण माझे रिसर्च गाईड डॉक्टर राजीव निगम मरीन आर्किओलॉजीमध्ये त्यांनी खूप काम केलेलं आणि त्यांच्याबरोबर मागचे 20 वर्ष मी हे टॉपिक्स खूप क्लोजली बघत आहे. जर तुम्ही द्वारका बघितलं, द्वारका इज ऑन द नॉर्थ वेस्ट कोस्ट ऑफ इंडिया
आणि आपण त्याला अबाउट 4,500 वर्ष डेट देतो अप्रॉक्सिमेटली, विच इज ऑल्सो वेन हडप्पा सिव्हिलायझेशन इज नोन. ठीक आहे. आणि जर आपण राम सेतूला बघितलं, एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट झाली होती काही वर्षांपूर्वी. कुणीतरी माझ्या गाईडला फोन केलं आणि बोलले, हे रामाची सेतू का ती, आणि ते राम सेतू आहे का? तर माझे गाईड बोलले की मला रामाची सेतू का काय मला माहीत नाही, तुम्ही मला सांगा की त्याची तुम्ही काय डेट लावताय आणि त्या प्रकारे मी तुम्हाला सांगतो. तर एक मॅम होत्या, मी त्यांचं नाव विसरते आहे, डॉक्टर बाला, त्या इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटच्या होत्या. त्यांनी काय केलं असेल, त्यांनी महाभारतातनं नाही, रामायणातनं रामाची कुंडली काढली. ठीक आहे. आणि रामाच्या कुंडलीवरून की त्या ग्रहांची काय दशा होती, कुठं कुठं होती, ती दशा त्यांनी ॲस्ट्रॉनॉमिकल सॉफ्टवेअरमध्ये टाकली. ठीक आहे. आणि त्या ॲस्ट्रॉनॉमिकल सॉफ्टवेअरमधून टाकून त्यांनी फाइंड आउट केलं की अप्रॉक्सिमेटली 7,500 इयर्स अगो अशी ती दशा होती. म्हणजे ती जी ग्रहांची दशा होती ही 7,500 इयर्स अगो होती. आणि त्याच्या बेसिसवर त्यांनी सांगितलं की दिस वॉज अराउंड 7,500 इयर्स अगो. ओके. तर सर काय बोलले, आपण हे बघू की ती जी सेतू आहे ती बनवू शकत होती का, कुणी बांधू शकत होतं का? देर इज अ सी लेवल कर्व विच हॅज बीन कन्स्ट्रक्टेड. कसं आपण करतो, पाण्यातून काही सॅम्पल्स घेतो समुद्राच्या वर, कारण समुद्र तल जो आहे हा, मी थोडंसं मागे जाते, अबाउट 30,000 years ago, the earth was covered with ice. We were in an ice age. आणि जेव्हा काय म्हणतो, हिमयुगात असतो, तेव्हा सगळं जे पाणी असतं, समुद्राचं जे पाणी असतं, इट गेट्स लॉक्ड अप इन ग्लेशियर्स, कॉन्टिनेंटल ग्लेशियर्स, आणि त्यामुळे समुद्रतल हा खाली जातो. ठीक आहे. So 30,000 years ago, 20,000 years ago, the sea level was 130 meters lower than present. 130 मीटर आजच्यापेक्षा कमी. म्हणजे काय, आपले जे भूखंड होते ते पण जास्त मोठे होते. आज जे भूखंड पाण्याखाली आहेत, समुद्राखाली आहेत, सी लेवल वॉज लोअर, सो अवर कॉन्टिनेंट्स वर लार्जर. सो वेन कॉन्टिनेंट्स वर लार्जर, एनिवे मॅन कुड वॉक अक्रॉस कॉन्टिनेंट्स. ठीक आहे. आता आपण 10,000 वर्षापूर्वीचा विचार करू. 10,000 वर्षापूर्वी जे मी तुम्हाला म्हटलं, सी लेवल वॉज 130 meters बिलो प्रेझेंट, अँड द अर्थ स्टार्टेड वॉर्मिंग, अँड बिकॉज अर्थ स्टार्टेड वॉर्मिंग, सी लेवल स्टार्टेड रायझिंग. तर लोकांनी समुद्रातले काही सॅम्पल घेतले आणि त्यांना डेट केलं, जमिनीवरचे काही सॅम्पल घेतले आणि त्यांना डेट केलं, आणि त्या प्रकारे त्यांनी इंडियाचा एक सी लेवल कर्व ड्रॉ केला. ओके. आणि त्याच्यातून असं दिसतं की 7,500 वर्षापूर्वी किंवा 7,500-8,000 वर्षापूर्वी समुद्रतल हे आत्तापेक्षा 10 मीटरने खाली होता. ओके. ठीक आहे. जर समुद्रतल हा 10 मीटरने कमी होता, आत्तासुद्धा जर तुम्ही बघितलं, राम सेतूचे अनेक पार्ट तुम्ही सॅटेलाइट इमेज बघा, तुम्हाला तो दिसतो. ठीक आहे. म्हणजे तो आत्तासुद्धा खूप जास्त काही त्याचे जे स्ट्रेचेस आहेत ते समुद्राच्या वर आहेत, काही खाली आहेत. तर जेव्हा आपण जर 7,500 वर्षापूर्वीचं बघितलं, तर तेव्हा सुद्धा द सी लेवल वॉज हार्डली काही असे, तो एक नॅचरल ब्रिज आहे, नॅचरल खडक आहे, विच कनेक्ट्स श्रीलंका टू इंडिया. ठीक आहे. नॅचरल जो अग्निजन्य खडक आहे तो आहे. त्याच्यामध्ये 7,500 वर्षापूर्वी असे काही डबकी होती, त्याच्यामध्ये शॅलो रिजन्स होते, जे 1-2 मीटरचे खड्डे असतील किंवा त्याच्याही पेक्षा छोटे खड्डे असतील, ते इझिली आपण वेगळे दगड आणून भरू शकत होतो. तर आज जर तुम्ही ती दगडं बघता, तिथले आजूबाजूला सापडणारे दगड आणून आपण त्या रस्त्यात जेव्हा खड्डे पडतात आपण त्यांना खडकांनी भरतो ना, तसंच त्याला भरून त्याला म्हणजे ती सेतू बनवू शकत होती. 7,500 वर्ष जे पॅचेस होते, म्हणजे शुअरली तो मॅनमेड आहे. ठीक आहे. ऑलरेडी देर वॉज अ रॉक, देर वॉज नॅचरल रॉक.
त्याच्यामध्ये जे पॅचेसमध्ये दगडं आणि हे नासानी सुद्धा, इंडियाने तर केलंच आहे डायव्हिंग थ्रू, नासानी सुद्धा त्यांनी बघितलंय की तो असं खडक नाहीये, त्याला आणून भरलेलं आहे. सो यू कॅन व्हेरी क्लिअरली मेक आउट दॅट इट इज मॅनमेड. इट इज अ मॅनमेड स्ट्रक्चर. ठीक आहे. आणि 7,500 वर्षापूर्वी जसं मी म्हटलं समुद्रातलं 10 मीटर खाली होतं, तर इट इज पॉसिबल टू फिल इट अप. आता तो राम होता की तुम्हाला काय नाव द्यायचं, आता आपल्याकडे नाव आहे राम, म्हणून आपण म्हणतो रामाची सेतू, राम सेतू. ठीक आहे. तुम्ही आता आणि दुसरी गोष्ट, त्याला अजूनही आपण जसं तुम्हाला सांगितलं, आपण रामाला जेव्हा डिस्क्राईब करतो आपण म्हणतो अजानुबाहू, त्याचे हात गुडघ्याच्या खाली होते आणि असं वॉट एव्हर. 10,000 वर्षापूर्वी ह्युमन्स वर नॉट इव्हॉल्व्ड, त्यांची इतकी उत्क्रांती झाली नव्हती. ते म्हणून आपले हात लांब होते, कारण आपण माकडापासून आपण बनलो, जे काही बनलो ते. त्यांची जी पूर्ण जी सेना आपण डिस्क्राईब करतो, आपण म्हणतो माकडांची किंवा भालू थे उनके, मग असं आपण जे विचार करतो. यू शुड थिंक अबाउट इट in terms of science. I am talking in terms of science. Absolutely. So for me it is possible. It is apart from that, जर आपण हडप्पा, आता let us come to द्वारका. आज आपल्याला जी द्वारका दिसते, ठीक आहे, द्वारका ही आत्ताचं जे देऊळ आहे, तुम्ही जर बघितलं, देर आर 3 levels. शॅलो वॉटर पण आहे आणि अजून 30 मीटर खाली पण आहे. ठीक आहे. जर आपण द्वारकेला बघितलं, दॅट सेम सी लेवल राईज, आत्ता मॉडर्न सी लेवल जे अटेन झाले, म्हणजे जेव्हा सी लेवल राईज सुरू झाली 10,000 वर्षापूर्वी, अप्रॉक्सिमेटली 6,000 वर्षापूर्वी आत्ताचं जे सी लेवल आहे दॅट वॉज अटेन्ड अबाउट 6,000 years बिफोर प्रेझेंट. त्याच्यानंतर देर आर एव्हिडन्सेस सी लेवल वॉज 3 meters अबव्ह प्रेझेंट. ओके. अँड अगेन इट केम डाऊन, अगेन इट वेंट अप. ठीक आहे. तर तसंच द्वारका, आपण जे म्हणतो ना, खूप समुद्राच्या जवळ घर बांधू नका, सी लेवल राईजनी बुडेल, हे तेव्हा कृष्णाने पण विचार नाही केला. त्याला म्हणजे समुद्राच्या तटावर त्यांनी त्याचा द्वारका बनवला. इट इज पॉसिबल दॅट इट गॉट सबमर्ज, कारण त्याच्यानंतर सी लेवल रोज बाय 3 meters. अगेन इट वेंट डाऊन अँड अगेन इट हॅज कम टू मॉडर्न सी लेवल. जर तुम्ही मागच्या 6,000 वर्षांचा सी लेवलचा रेकॉर्ड बघितला, तो वर खाली वर खाली वर खाली होत राहिलाय. द सी लेवल हॅज बीन अबव्ह प्रेझेंट बाय 3 meters to 1 meter. आपण ह्याच्यामध्येच मी तुम्हाला अजून एक टॉपिक काढेन, लोथल. लोथल इज द ओल्डेस्ट डॉकयार्ड नोन टू मॅन. ओके. इट इज कॉल्ड ॲज द ओल्डेस्ट डॉकयार्ड नोन इन हिस्ट्री. आता हा जो लोथल आहे, आज मला वाटतं 30 ते 45 किलोमीटर आतमध्ये फ्रॉम द मॉडर्न सी लेवल. ठीक आहे. म्हणजे समुद्रतट आहे त्याच्यापेक्षा ऑलमोस्ट 30-40 किलोमीटर आतमध्ये तो, आणि आपण त्याला डॉकयार्ड म्हणतोय. कसं शक्य आहे? जेव्हा आर्किओलॉजिस्ट हे डिस्कवर करायला लागले, त्यांना एक मोठी टँक मिळाली, काहीतरी 80 मीटर बाय 100 मीटर असं काहीतरी. तो टँक काय आहे लोकांना कळत नव्हतं. काही लोक म्हटले की तो फ्रेश वॉटर टँक होता. तर एवढा मोठा फ्रेश वॉटर टँक घेऊन करणार काय? त्याच्यामध्ये त्यांना समुद्राचे जीवाश्म सापडले, त्यात सॉल्ट सापडलं. आणि तेव्हा जसं आपल्याकडे आजच्या खाडी असतात, आपण काय करतो, जर आपण वर राहत असेल आतमध्ये, खाडीतून बोटीतून आपण वर जातो आणि परत ओहोटीच्या टाईमला खाली येतो. तर तिथे कच्छमध्ये किंवा कच्छ कॅम्बेमध्ये जी काही एक नदी होती, जी पूर्ण त्याच्यातून लोक होडी घेऊन लोथलपर्यंत जायचे. का? कारण समुद्र तोपर्यंत ओटी भरती तिथपर्यंत फील व्हायची. आता काय झाले, समुद्र खाली आल्यामुळे इट हॅज गॉट कट ऑफ. ती खाडी आता राहिली नाही, खाडी त्या गावापर्यंत जात नाही, म्हणून ते बुजून गेलंय. अँड दॅट टँक गॉट कवर्ड अप विथ लँड सेडिमेंट्स. म्हणून लोकांना, म्हणजे टू अंडरस्टँड, फक्त जेव्हा हा सी लेवल कर्व झाला तेव्हा कळलं की अरे द्वारका तर समुद्र तटावर आहे. पण यू कॅन इमॅजिन सी लेवल वॉज हायर दॅन प्रेझेंट, म्हणून समुद्र हा 40 किलोमीटर आतमध्ये होता. म्हणून द्वारका, आपण तेच म्हणतो, लिटरली तुम्ही बघाल आजकालचे तिथले जे पुजारी आहेत ना, त्यांना दिसतं की त्यांचं मंदिर बुडतंय, म्हणून ते अक्षरशः नवीन मंदिरचं निर्माण करतात आणि त्याची स्थापना, म्हणजे ते मंदिर जे आहे ना ते आत मूव्ह करतात. आणि तसंच आजही तुम्ही जेव्हा जाता, मरीन आर्किओलॉजी जेव्हा जातात,
आता इतके वर्ष 4,500 वर्ष असं पूर्ण असं काय तिकडे प्रशस्त महल नाहीये, पण आपल्याला प्रॉपर शहराचे भिंत दिसतात, अनेक सपाट दिसतात. ठीक आहे, त्याच्यावर आता शेवाळ, वेगवेगळे जीव वगैरे त्याच्यावर ग्रो करतात. ठीक आहे, पण आहे म्हणजे पाण्याखाली जर तुम्ही आत्ताच बघितलं, दे आर रिअल व्हिडिओज दॅट पाणी आता तुमच्या घरात फ्लड्समध्ये तुम्ही बघता इतकी चिखल आणि इतकी माती जमा होते. मग द्वारकेबरोबर सो तेच झालंय. इट इज पॉसिबल बिकॉज सी लेवल हॅज रिझन कंटिन्युअसली फॉर द पास्ट 10,000 years अँड इट कंटिन्यूज टू राईज. सो इट इज पॉसिबल. द्वारका आणि रामसेतू सगळ्यात मोठा डिबेट हा आहे की लोकांना ते धर्माबरोबर कोरिलेट करायचं आहे, पण आणि कदाचित ही वेस्टर्न आपल्याकडे जे ब्रिटिश रूल होतं किंवा आपण हे जे म्हणतो की वेस्टर्न पीपल आर ग्रेटर दॅन अस, किंवा त्यांनी जे आपल्यात हे इंडियन सिव्हिलायझेशन इज ऑलवेज बॅकवर्ड, आपल्याला कुठेतरी हे ना की देर नीड्स टू बी सेन्स ऑफ ओनरशिप. वी नीड टू बी प्राऊड ऑफ अवर, म्हणजे इतकं सिम्पल. मायथॉलॉजी म्हणजे ही कथा आहेत. ठीक आहे, आपण आज दिल्ली तिथं म्हणजे कुरुक्षेत्र तिथं नाही, कुरुक्षेत्र सोडून हस्तिनापूर हे दुसरीकडेच कुठेतरी आहे, नाही तर नाहीच आहे. ठीक आहे, जोपर्यंत हे आपणच त्याला नाही मानणार आणि त्याला सायंटिफिक एव्हिडन्सेस आहेत. There are scientific evidences to say, and science supports the fact. So it is high time that we recognize that this is not mythology as propagated by the West, but it is our history, and we need to adopt it and take it scientifically. Take it scientifically, which आपण बघतोय ना, आपण म्हणतोय ना मुंबई बुडणार आहे, कलकत्ता बुडणार आहे, हे तुम्हाला दिसतंय म्हणून फक्त आपण त्याला म्हणजे म्हणूनच तुम्ही जर बघितलं असेल के मोहम्मद ना, वेल नोन आता त्यांनी अयोध्येचं वगैरे राईट, ते तेच बोलतात. आपल्याला हे जाणून घ्यायची गरज आहे दॅट दे वर आवर हिरोज, आवर हिस्टॉरिकल हिरोज. ठीक आहे, आणि दे स्टार्टेड सिव्हिलायझेशन ज्याचे आपल्याला आज एव्हिडन्सेस मिळत आहेत. दॅट इज इट. सो अँड येस, डोंट अंडर एस्टिमेट द ओशन. तुम्हाला या फील्डमध्ये जवळपास 25पेक्षा जास्त वर्ष झालेत आणि ऑब्व्हियसली तुम्हाला भरपूर काही गोष्टी बघायला भेटल्यात. आय मीन थ्रिलिंग, फॅसिनेटिंग. सो तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काही शेअर करू शकता का की एखादी फॅसिनेटिंग स्टोरी किंवा बघून आनंदही वाटला आणि एक थ्रिलिंग पण एक्सपिरियन्स होता असा? प्रत्येक एक्सपिडिशन बरोबर काहीतरी वेगळा थ्रिल असतो. ठीक आहे, म्हणजे कोस्टल इज डिफरंट, डीप ओशन इज डिफरंट, सगळ्याला चॅलेंजेस वेगळे वेगळे असतात. अनेक वाईल्ड लाईफ बरोबरचे खूप सुंदर ओशनिक लाईफ बरोबर इट्स व्हेरी ब्युटिफुल. म्हणजे मी मॅंग्रोव्स केलेत, कोस्टल बीच, खाडी केल्या आहेत, डीप ओशन 5,000-6,000 मीटर वॉटर डेप्थ केले. आणि एक गोष्ट विच इज लक्षद्वीप. माय एक्सपिरियन्स एट लक्षद्वीप हॅज बीन समथिंग दॅट आय वुड ऑलवेज वॉन्ट टू गो बॅक टू लक्षद्वीप. ठीक आहे, आत्ता रिसेंटली बिकॉज ऑफ मोदीजी लक्षद्वीप, पण आत्ताचं लक्षद्वीप मी 2004 एप्रिल आय ट्रॅव्हल टू लक्षद्वीप इन अ स्मॉल अबाउट 25 मीटर बोट, सागर शुक्ती. All the scientific team was ladies. There was one senior lady, Dr. Lata Ravikumar, and all the others आम्ही सगळे असे 2-3 वर्ष ओशनोग्राफीमध्ये असे आम्ही गेलो होतो. माय मिशन वॉज टू गो अँड सॅम्पल. तिकडे अनेक कोरल आयलंड्स आहेत. मी कवरत्ती, विच इज द कॅपिटल आयलंड, कवरत्तीला आम्हाला तिथला लगून असतो. म्हणजे जर आपण कोणताही कोरल आयलंड बघितला, एक आयलंड एरिया असते ज्याच्यावर झाडं असतात, लोक राहत असतात, आणि बाहेर एक रिम असते कोरल्सची, आणि कोरलच्या मागे एक पॉन्ड असतो, त्याला लगून म्हणतात, विच इज कनेक्टेड टू दी ओशन. सो माय एम वॉज टू सॅम्पल दॅट लगून. इट वॉज अबाउट 4 meters डीप. माय एम वॉज की तिकडे जायचं, त्याच्यामधून सॅम्पल्स घ्यायचे, आणि त्या कोरल्सवर आयलंडमध्ये जे काही ॲक्टिव्हिटीज होते त्याच्यामुळे ते कोरल्सला पोल्युशनचा काही फरक पडतोय का, पोल्युशन होतंय का, त्या कोरल्सवर काही इम्पॅक्ट होत आहे का, त्या दृष्टिकोनातून त्या सॅम्पलिंगसाठी मी गेले होते. रिसेंटली त्याचा पेपर, माझा रिसर्च पेपर छापला आला. सो वेन वी वेंट,
जनरली वी गो विथ प्रोव्हिजन की पाण्याचा साठा घेऊन जावा लागतो, ट्रॅव्हलमध्ये जेवण. सो जायला गोव्यावरून कवरत्तीला जायला 2 दिवस, आयलंडवर 3 दिवस आणि परत 2 दिवस असं होतं. आम्ही तिथे ऑन लँड सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या लॅबमध्ये, म्हणजे तो एक छोटंसं घर होतं, त्या घरामध्येच लॅब होतं, आम्ही तिथेच राहत होतो. ज्या दिवशी आम्ही तिथे गेलो, बोट आम्हाला बाहेर ठेवावी लागते, कारण इट्स ऑल कोरल इनसाईड आउटसाईड, सगळीकडे समुद्रात कोरल्स असतात, आपण अँकर करू शकत नाही कुठेच. तर आमची जी बोट होती 25 मीटरची बोट बाहेर सोडून एका छोट्या होडीत आम्ही आयलंडवर आलो आणि प्लॅन होता की दुसऱ्या दिवशी सॅम्पलिंगला जायचं. नेक्स्ट डे वॉज अ संडे, वी हॅड टू गो सॅम्पलिंग. आणि त्या दिवशी संध्याकाळी आम्ही काहीतरी दुपारी 1-1:30 वाजता पोहोचलो असेल आणि पाऊस सुरू झाला. म्हटलं काय यार, पावसात काय सॅम्पलिंग करायचं. आम्हाला लोकल मुलंच मदत करणार होती, मी आणि माझी एक ज्युनियर, मी तिला ट्रेन करणार होते. आणि ते सगळी जी लोकल मुलं होती 3-4 जण म्हणले तर मुलींना मदत करायचं. म्हटलं कोण नाही म्हणतं. तर हे सगळे बोलले की नो, विल शुअरली गो सॅम्पलिंग, पाऊस असला तरी आपण जाऊ. तर दुसऱ्या दिवशी पाऊस वाढलेला होता, ओव्हरकास्ट स्काय होतं. आम्ही लिटरली रेनकोट घालून आम्ही पाण्यात उतरलो. आम्ही त्या छोट्याशा होडीत आम्ही उतरलो. बट 2 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया असेल, 2 स्क्वेअर किलोमीटर आय थिंक द एरिया वॉज. वी वेंट, वी स्टार्टेड सॅम्पलिंग. डाईव्ह करूनच आम्हाला सॅम्पल काढायचं होते, कारण यू कांट वॉक 4 meters वॉटर डेप्थ, यू कांट वॉक, यू कांट सेंड इन इक्विपमेंट बिकॉज इट विल डॅमेज. तर आम्ही सॅम्पलिंग वगैरे करून परत आलो तेव्हा त्या आमच्या ज्या सिनियर सायंटिस्ट होते ते बोलले काय, कोणाला विचारून गेलात, काय करताय. सायक्लोन, वी आर फेसिंग द थ्रेट ऑफ अ सायक्लोन. एप्रिल मे ह्या काळात आपल्याकडे सायक्लोन्स असतात, ट्रॉपिकल सायक्लोन्स. सो वी आर इन अ सायक्लोनिक एन्व्हायरमेंट. म्हटलं जाऊन ते आपलं झालंय सॅम्पलिंग, आपण सॅम्पलिंग करून आलो, पण ते सायक्लोन थांबायचं नाव, इट गॉट मोर इंटेन्सिफाईड. लेटर ऑन वी गॉट टू नो दॅट इट वॉज द मोस्ट स्ट्रॉंगेस्ट सायक्लोन इन 65 years हिस्ट्री ऑफ लक्षद्वीप. इट वॉज अ व्हेरी स्ट्रॉंग सायक्लोन. अँड द फर्स्ट थिंग दॅट हॅपन्ड वॉज सॅटेलाईट, त्या काळात कमीच होतं, सॅटेलाईट कनेक्शन डाऊन झाला, इलेक्ट्रिसिटी लाईट्स वेंट डाऊन, ऑल इलेक्ट्रिसिटी, आयलंड वेंट इन टू डार्कनेस. And the first thing that people start doing is कारण all supplies to the island come from mainland. बरोबर. बोटी येणार नाही, होडी येणार नाही, कधी जेवण येईल, हे कधी थांबेल माहीत नाही. सो ऑल पीपल स्टार्टेड शटिंग डाऊन देअर शॉप्स. ओके. सो बिकॉज ऑफ दॅट फूड शॉर्टेज हॅपन्ड. तर मग I was not a vegetarian. I was not a non-vegetarian. So tuna and rice was most commonly available. So I was the first one की बिस्किट्स आणि चॉकलेट संपले की मी तर जेवण बंदच करून टाकलं. लोकांनी कसं बसं ते फायरवूड, ॲश मिक्स झालेला भात, ट्युना कसं बसं आमच्या टीमनी खाल्लं. पण त्या सगळ्यामधून ते आम्ही सर्वाईव्ह तर झालो, बट वी वर ऑल हॅप्पी इवन इन दॅट सायक्लोन. सीइंग वारा, गार, छान पाऊस, सगळे आम्ही बाहेर पडायचो. पण त्याच्यामध्ये जी मी एक गोष्ट पाहिली, दॅट इज द युनिटी ऑफ द यूथ. देअर पीपल रिअलाइज दॅट अवर कोरल्स आर वॉट आर गिविंग अवर फिश, अवर कोरल्स आर वॉट आर गिविंग अवर टुरिझम. बिकॉज ऑफ द सायक्लोन जे होडी आल्या होत्या त्या सगळ्या त्या लगूनमध्ये येऊन लोकांनी बांधून ठेवले होते अलॉंग द जेट्टी. ओके. पण ॲज द सायक्लोन गॉट स्ट्रॉंगर, these boats got damaged because they kept banging along the coastline. त्याच्यामध्ये एक ऑइलची टँकर आली होती फ्रॉम द मेनलँड टू गिव्ह ऑइल, कारण इलेक्ट्रिसिटी, कुकिंग सगळं काही ऑइलवर होतं. तर त्यामुळे ती पण होडी येऊन आतमध्ये जेट्टीला बांधली गेली होती. इट वॉज अ बिग बोट. आणि बिकॉज ऑफ दॅट बँगिंग देर वॉज अ लिकेज इन दॅट बोट, ऑइल टँकर. आणि ऑइल स्टार्टेड लिकिंग. The minute oil started leaking, it will damage your entire coral ecosystem. ऑइल. आणि मेन म्हणजे जेव्हा ऑइलचा थर, आपण जे ऑइल पोल्युशन बघतो, ऑइल स्लिक्स बघतो, त्याच्यामध्ये जेव्हा ऑइलची थर जमा होते तेव्हा लाईट पेनिट्रेशन होत नाही, फोटोसिंथेसिस होत नाही, आणि कोरल रीफ्सला फोटोसिंथेसिसची गरज असते. प्लस दॅट ऑइल विल ब्लॉक it off completely. They kill the corals completely. They destroy corals. It's simply wall for the coral. Yes, right? So the first thing that happened is local authorities बोलवायला लागले की प्लीज कम अँड हेल्प अस इन एम्प्टिंग दिस टँकर. तिकडे प्रत्येक घरात मोठे बॅरल्स असतात. अक्षरशः 4 वर्षाच्या मुलांपासून 20-25 वर्षांची जी यूथ होती ते सगळे बाहेर आले. गर्ल्स, इट्स अ मुस्लिम पॉप्युलेशन,
बट स्टील एव्हरीवन केम आउट, दे रोल्ड देअर ड्रम्स आणि 4 तासाच्या आत त्यांनी तो पूर्ण टँकर मोकळा केला सो दॅट देर इज नो मोर डॅमेज. पण तोपर्यंत किती म्हटलं तरीही त्याच्या आणि इन ऑल दिस द विंड स्पीड्स वर 80 to 120 km/h. त्याच्यामध्ये लोकांनी हे काम केलंय. आणि त्यामध्ये मला नीट आठवते, कारण जेव्हा आम्ही सगळे हे बघायला काय अनाऊन्समेंट होतंय काय होतंय, आम्ही जेव्हा बाहेर निघालो तेव्हा म्हणजे मला जर मी पुढे मागणं जर वारा असेल तर मला चालता येणार नाही. इट विल पुश मी, इट विल मेक मी रन. बरोबर. आणि जर मी वाऱ्याच्या उलट्या दिशेत असेल तर मी पाऊल उचललेला खाली ठेवू शकणार नाही. दॅट इज द विंड प्रेशर दॅट आय एम टॉकिंग अबाउट. फोर्स. त्याच्यामध्ये लोकांनी येऊन हे सगळं मोकळं केलं. आणि त्यानंतर त्या पावसामध्ये आणि त्या सायक्लोन विंडमध्ये युथ दोघं जणांनी 4 तासाची ड्युटी देऊन तिकडे ते जेट्टीवर रात्रभर त्या पावसात आणि त्या वाऱ्यामध्ये बसून राहिले. का? कारण जर एकाने जरी सिगरेट बट किंवा मॅचस्टिक टाकलं तर त्या पाण्यावर, त्या कोरल रीफवर आग लागेल. आजूबाजूला बोटी आहेत, प्रॉपर्टी आहे, ती डॅमेज होईल. म्हणून ॲज मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी पीपल टूक केअर टू गिव्ह ड्युटी टिल ऑल दॅट. नंतर तुम्ही वेगवेगळ्या केमिकल ट्रीटमेंटनी किंवा काही गोष्टींनी ते ऑइल तुम्ही बाजूला काढू शकता. पण इट वॉज नॉट पॉसिबल टू डू इट इन द सायक्लोन. तर विथ दॅट इज समथिंग दॅट आय विल ऑलवेज लर्न, टू हॅव दिस सेन्स ऑफ बिलॉंगिंग, टू नो दॅट इफ दिस सराउंडिंग नेचर इज देअर, आय एम देअर. तर हे जे मी शिकले ना, आय कॅन ऑलवेज गो बॅक टू लक्षद्वीप फॉर आणि कोरल्सचा अभ्यास. That environment, corals are the most biodiverse ecosystems on earth. Okay. So it is म्हणजे तो रंग, लाईट पेनिट्रेशन सगळीकडे. जर मी आता तुम्हाला म्हणत होते की 100 मीटरपर्यंत लाईट पेनिट्रेशन असतं, कोरल रीफ रिजन्समध्ये 1000 मीटरपर्यंत लाईफ पेनिट्रेशन असू शकतं. म्हणूनच लोक ग्लास बॉटम बोट्समध्ये जातात, म्हणून त्या ग्लास बॉटममधून सुद्धा त्यांना खालपर्यंत प्रवाळ दिसतात. So that is one experience which I'll never forget. It has been a learning experience and also a thrilling. आल्यानंतर मी जेव्हा परत बोटीवर गेले, जेवण सगळं संपलेलं होतं, कारण कोटा संपलेला होता, फ्रेश वॉटरचा कोटा संपलेला होता. आम्ही 7 दिवस त्यातच घालवले होते. परत 2 दिवसात जायचं होतं. आणि जो माझा कुक होता त्याला माहिती होतं की मला अंडी आवडतात. सो सेड आय हॅव द लास्ट 1 egg. आय हॅड नॉट इटन. त्याला कळलं मी खाल्लं नाही आहे मागचे 4 दिवस. आय हॅड गिव्हन अप फूड. तर तो म्हणला अंड आहे देऊ का? म्हटलं दे रे बाबा. अँड दॅट 1 egg, माय बॉडी हॅड नॉट इटन एनिथिंग फॉर 4 days. आफ्टर दॅट फॉर द नेक्स्ट 20 days माय बॉडी केप्ट थ्रोईंग अप. I couldn't digest food for the next 20 days because my body was not used to food, or I had eaten egg after that. So after that I suffered a lot, but still Lakshadweep is my best and my most memorable and favorite expedition and thrilling expedition. बर्मुडा ट्रायंगल बद्दल सगळे ऐकून येतात की त्याच्याबद्दल खूप मिस्ट्रीज पण आहेत. आम्ही लहानपणापासून डिस्कवरी चॅनलवर बघायचो की बर्मुडा ट्रायंगलमध्ये म्हणजे ॲक्च्युली तो ट्रायंगल नाही आहे, तो फक्त 3 सिटीजच्या मधला एक 3 बेटांच्या मधला एक एरिया आहे की जिथे मिस्टेरियस गोष्टी होतात. सायंटिफिकली आय डोंट नो व्हॉट्स हॅपनिंग देअर, पण तिथे म्हणतात की नो फ्लाय झोन आहे, की ओढून घेतात. कोणी म्हणतात की स्पेसकडे जाण्याचा दरवाजा आहे वगैरे. भरपूर फॅसिनेटिंग स्टोरी आहेत त्याच्यात. बर्मुडा ट्रायंगलकडे ॲज अ ओशनोग्राफर तुम्ही कसं बघता? Bermuda Triangle, I think so. It is a nomenclature given by some scientist about 40-50 years ago. And as an oceanographer, I will not say it is anything different. Okay, Bermuda Triangle is a location. ठीक आहे. त्याच्यामध्ये इंटरट्रॉपिकल झोन जे आपण म्हणतो तिथे, कारण मी तुम्हाला ऑलरेडी म्हटलं तर कन्व्हेक्शनमुळे, ॲटमॉस्फेरिक हिटिंगमुळे तिथे लो प्रेशर एरिया क्रिएट होतो. आणि कारण इन द ओशन देर इज अ लो प्रेशर एरिया, विंड्स फ्रॉम हायर लॅटिट्यूड्स रश टुवर्ड्स दॅट रिजन. ठीक आहे. त्यामुळे अपार्ट फ्रॉम दॅट तिकडे गल्फ स्ट्रीम आहे. आणि हा जो गल्फ स्ट्रीम आहे इट गोज अलॉंग द कोस्ट ऑफ नॉर्थ अमेरिका. And that Gulf Stream has a speed of about 6 meters per second. It is one of the fastest and the widest stream surface current. तर एक तर तो लो प्रेशर एरिया आहे,
अपार्ट फ्रॉम दॅट मी तुम्हाला म्हटलं तिथले करंट्स हीटअप होऊन दे मूव्ह टुवर्ड्स द पोल्स. ठीक आहे. सो तिथे ना जो इंटरॅक्शन आहे इन जनरल करंट स्पीड जे आहे किंवा ओशनिक एनर्जी जी आहे ती तिकडे जास्त आहे. तर जास्त करून असं म्हटलं जातं की ह्युमन एरर, यू कॅनॉट हँडल दॅट एनर्जी. ठीक आहे. यू कॅनॉट नॅव्हिगेशन मध्ये चूक होऊ शकते, रीड होत नाही. राईट. ठीक आहे. अजून एक आत्ता रिसेंटमध्ये एवढे ऍक्सिडेंट्स नाही आहेत. पास्टमध्ये जेव्हा आपलं नॅव्हिगेशन अजून एवढं डेव्हलप नव्हतं, शिपिंग एवढं डेव्हलप नव्हतं, त्यावेळेला ऍक्सिडेंट्स जास्त आहेत. पण जरी तुम्ही बघितले असं काहीच नाही की तिकडेच सगळ्यात, म्हणजे बर्मुडा ट्रायंगल आता तो म्हणजे इनफेमस झालाय, कॉमनली नोन झालाय. पण असं नाहीये. देर आर मोर ऍक्सिडेंट्स इन अदर पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. बट बिकॉज पीपल नो अबाउट Bermuda Triangle, because someone has brought it up, that is why it is more infamous. But there are 2-3 regions like I told you. One, it comes in the tropical zone where already a low pressure area is created atmospherically, and that's why lots of winds come in. Second, within the ocean also, it is the origination of the Gulf Stream, which is a broad and the fastest surface current. And that is so. They say a lot of things are related to human error when you are not able to navigate yourself. Apart from that, one thing that you should know, magnetic north and magnetic north and true north are different. आपण ट्रू नॉर्थ म्हटलं की आपण वर जातो, पण मॅग्नेटिक नॉर्थ जो आहे तो इथं आहे. ठीक आहे. तर आधीचे जे नॅव्हिगेशन सिस्टम्स आहेत दे यूज टू फॉलो मॅग्नेटिक कंपस. बरोबर. तर तो मॅग्नेटिक कंपस जो आहे तो तुम्हाला तिकडे घेऊन जातो, पण ऍक्च्युली तुम्हाला जायचंय इथे. तर त्यामुळे सुद्धा तुम्हाला नॅव्हिगेशनला त्रास होतो. तर त्याच्यामुळे ऍक्सिडेंट्स झालेले आहेत. सो देर इज अ पॉसिबिलिटी दॅट इफ यू टॉक अबाउट, दॅट इज आय एम टॉकिंग अबाउट शिप्स, बट इन केस यू आर टॉकिंग अबाउट प्लेन्स अँड हेलिकॉप्टर्स समथिंग, इफ यू आर कॉट इन दीज एअर एक्सचेंज मासेस, म्हणजे मी तुम्हाला म्हटलं ना टर्ब्युलन्स, बिकॉज इट्स अ लो प्रेशर एरिया, हाय प्रेशर विंड्स. अपार्ट फ्रॉम दॅट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे दॅट द अर्थ रोटेट्स इन दिस डिरेक्शन, सो एव्हरीथिंग गेट्स डिफ्लेक्टेड इन द ईस्टर्न डिरेक्शन. कोरिओलिस फोर्स, त्या कोरिओलिस फोर्समध्ये और डेव्हलपमेंट ऑफ सायक्लोन्सच्या मध्ये किंवा विंड डिरेक्शनमुळे कुठेतरी इफ यू आर नॉट एबल टू हँडल युअर शिप और युअर प्लेन, those could lead to accidents. But Bermuda Triangle is just maybe, it's fun, TRP zyada milta hai by discussing, making something more thrilling. That's why it's infamous. But otherwise, as an oceanographer, I will not delineate it as something different. एवढ्या कमी टाईममध्ये ना खूप सारे प्रश्न पडलेत मला, पण ते आता मी घेऊ शकत नाही. आय होप तुम्ही नेक्स्ट पार्टला पण येताल. बट टिल द टाईम, थँक्यू सो मच. तुम्ही आमच्यासाठी वेळ दिला आणि आय होप विल सी यू अगेन. थँक्यू सो मच अमित. ॲक्च्युली हा इतका मोठा सब्जेक्ट आहे. ठीक आहे. अनेक सब्जेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये आणि म्हणून मलाच प्रश्न होता, म्हणून मी विचारत होते काही स्पेसिफिक आहे का, कारण आपण प्रत्येक टॉपिकवर खूप काही बोलू शकतो. बरोबर. आणि थँक्यू. मलाच हा प्रश्न पडला होता की एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला कसं काही समुद्र विज्ञान हे सुचलं. आणि येस, समुद्र हा डिरेक्टली रिलेटेड टू सोशल अँड मॅनकाइंड आहे. पण आय डोंट नो, आय जस्ट होप मोर अँड मोर पीपल गेट इन टू इट. देर इज अन अपॉर्च्युनिटी अँड निश फॉर एव्हरीवन. एक्झॅक्टली. राईट फ्रॉम कॉमन मॅन टू स्टुडंट्स. सो आय होप, आय डोंट नो इफ पीपल लाईक इट ऑर नॉट. नो, आमचा पॉडकास्ट हाच उद्दिष्ट आहे की नॉलेज डिलिव्हरिंग ओरिएंटेड आहे. मी नॉलेज ओरिएंटेडच पॉडकास्ट घेतो, कारण अशा फाफट पसारा आणि काय म्हणतात त्याला नॉन टेक्निकल गोष्टी इंटरनेटवर खूप आहेत. हो. सो आमचा फोकस त्या दृष्टीने आहे की लोकांना काहीतरी शिकायला भेटलं पाहिजे, म्हणून आम्ही तुम्हाला इन्व्हाइट केलं होतं. थँक्यू सो मच. आम्हाला खूप साऱ्या गोष्टी माहीत झाल्या, अजून खूप गोष्टी माहीत करून घ्यायच्या आहे. टिल देतं नेक्स्ट टाईम. थँक्यू. इट्स माय प्लेजर. हा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण आमच्या मेहनतीला तुमच्या सबस्क्राईब बटननेच मोटिवेशन मिळतं. थँक्यू.